सामने कुर्सा लगा हाँ, मैं क्या बोल रहा देख और कुर्सियाँ लेना है ना नीचे ले लेना था ना, एक आधा मिनट गिरी वीडियो में कुर्सी लेके अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह रब्बुल इज़्ज़त का बड़ा करम और एहसान अजीम है कि मैं सबसे पहले जितने लोग यहाँ पर मेरे बुलाने पर आए इनको रमज़ान की जो है तो मुबारकबाद पेश करता हूँ। और सब यहाँ पर आए मेरे बोलने पर, इसलिए आपका शुक्रिया अदा करता हूँ। हमारे दोस्त भंते साहब यहाँ पर तशरीफ़ लाए, मेरे अजीज़ दोस्त महाराज परमिंदर सरदार परमिंदर सिंह भाई यहाँ पर तशरीफ़ लाए, यहाँ पर कुंजू अग्रवाल साहब ये तशरीफ़ लाए, ये उद्योगपति है, ये आप सब लोग मेरे बुलाने पर यहाँ आए और पूरी पब्लिक आए और आप मीडिया वाले भी आए। मैं आपका भी शुक्रिया अदा करता हूँ और इस प्रोग्राम को सबने मिलकर कामयाब किया, इसके लिए मैं आपका शुक्रिया अदा करता हूँ। शुक्रिया, खुदा हाफिज़। महाराज आमन्तु वालैका तवक्कलतु वाला रिज़्क़िका अफ़्तरतु फतक़ब्बल मिन्नी। बच्चा बेटा आगे
आज या मंगलदिनी जो पूर्ण जगामध्ये रमजान सण साजरा केला जातो, आज त्याची इफ्तार पार्टी माननीय माजी नगरसेवक जहागीरदार साहेब यांच्या घरी ती ठेवण्यात आली। या ठिकाणी सर्व जाती धर्माचे धर्मगुरू, सर्व जाती धर्माची लोक या ठिकाणी जमलेले आहोत। आपण पाहत आहात की भारतामध्ये जाती धर्माच्या नावावरती एक मोठं वादंग निर्माण करण्यात आले आहे आणि या जाती धर्माच्या नावावरती हे वादंग निर्माण करून जे भारताचं संविधान आहे, जे पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेलं आहे, ते संपवण्याचं कट कारस्थान या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे। त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या जाती धर्माची पंथाची जी लोक आहोत ती इथं जमलेली आहोत की आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की जे आपण वादंग निर्माण केलेलं आहे, जाती धर्माचं आपसामध्ये जे मतभेद निर्माण केलेले आहेत ते मिटवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत। या ठिकाणी आम्ही एक असा संदेश देऊ इच्छितो की जी लोक सेक्युलर विचारधारेची आहेत आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, त्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि जे संविधान मिटवण्याच्या आणि हटवण्याच्या गोष्टी करतात त्या लोकांना आपण या भारतातून आपल्या मतदानाच्या माध्यमातून त्यांना संपवलं पाहिजे आणि हटवलं पाहिजे। आणि जे संविधानावर प्रेम करतात, या संविधानामुळं त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळालेले आहेत, अशा विचारधारेच्या लोकांना आपण सदैव सहकार्य केलं पाहिजे। आज या इफ्तार पार्टीमध्ये आपल्या शहराचे माननीय खासदार इम्तियाज जलील साहेब हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। मी माझ्या समाजातर्फे आणि संपूर्ण भिक्खू संघातर्फे त्यांना यावर्षी पुनश्च आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू, त्यांना सहकार्य करू। मागच्याच महिन्यात त्यांना मी भेटलो होतो, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यासाठी 100 कोटीचा निधी दिल्लीवरनं मंजूर करून आणला। यांच्या स्वागतासाठी मी आणि माझा पूर्ण भिक्खू संघ त्यांच्यासाठी गेलो होतो। याही वेळेस माननीय इम्तियाज जलील साहेब या शहराचे खासदार होतील अशीच आम्ही त्यांच्या पाठीशी शुभेच्छा देतो आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नही करू। जय